ओम नमो आदेश. मी रुपाली आपल्या सिद्धकृष्णा यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत करते. मागील व्हिडिओमध्ये आपण नवनाथ भक्तिसार कथेस सुरुवात केलेली आहे. त्यानुसार नवनारायणांनी नवनाथ रूपामध्ये अवतार कार्य करावयाचे आहे ही माहिती आपण घेतली. आज आपण माहिती घेणार आहोत ती म्हणजे नवनारायणांपैकी पहिले नारायण आणि नवनाथांपैकी पहिले नाथ म्हणजेच श्री मच्छिंद्रनाथ यांचा अवतार कसा झाला. तर पहा, श्रीहरीने प्रत्येक नारायणास आपल्या अवताराचे भविष्यकथन केल्यानंतर प्रत्येक नारायण मंदराचलावरती योग समाधी लावून बसले व आपल्या जन्माची प्रतीक्षा करू लागले. पैकी पहिले नारायण म्हणजे कवी नारायण यांचा मच्छिंद्रनाथ रूपामध्ये अवतार कसा झाला. तर उपरिचर वसू विमानमार्गे आकाशामध्ये जात असताना उर्वशीला पाहून त्यांचे वीर्य स्खलित झाले आणि ते वीर्य दर्भावरती आदळले. त्यातील एक भाग यमुना प्रवाहातील द्रोणामध्ये पडला तर दुसरा भाग यमुनेच्या पाण्यात पडला. यमुनेच्या पाण्यात पडलेला तो भाग भक्ष म्हणून माशाने गिळला. आता योग्य अवताराची वेळ येताच कवी नारायणांनी ब्रह्मतेज गिळलेल्या त्या माशाच्या गर्भात प्रवेश केला व माशाच्या पोटात ते गर्भ वाढू लागले. एक दिवस माता पार्वतीने भगवान शंकरांना विनंती केली की आपण मला अनुग्रह करावा. त्यानुसार मातेस अनुग्रह करण्यासाठी भगवान शंकर व पार्वती माता यमुना नदीच्या काठी आले व तेथील एका निवांत स्थळी भगवान शंकरांनी मातेस अनुग्रह केला. द्वैत अद्वैताचा बोध करून दिल्यानंतर संजीवनी मंत्राचा उपदेश केला व पार्वती मातेस भगवान शंकरांनी विचारले की पार्वती, मी जे काही आत्ता तुला सांगितले ते तुला समजले का. त्यावरती पार्वती माता काही बोलणार तोच यमुना जळातून आवाज आला, हो प्रभो, मला समजले की सर्वांच्या ठाई एकच ब्रह्मतत्व विराजमान आहे. ते ऐकून पार्वती मातेस नवल वाटले. त्यावर भगवान शंकरांनी तो आवाज कोणाचा आहे याची ओळख करून दिली व माशाच्या गर्भामध्ये वाढणाऱ्या कवी नारायणांना म्हणजेच मच्छिंद्रनाथांना आदेश केला की योग्य वेळ येताच आपण बद्रिकाश्रमास यावे व तेथे आल्यानंतर मी तुम्हाला दत्तगुरूंकडून अनुग्रह करून देईल. काळ लोटला. 9 मास पूर्ण होताच माशाने ते अंडे नदीकिनारी टाकले. नदीकिनारी पडलेल्या अंड्यावरती बगड्यांचा थवा धावून आला. भक्ष समजून बगळे ते अंडे फोडू लागले. हे सर्व काही चालू असतानाच नदीकिनारी कामिक नावाचा कोळी मासे पकडण्यासाठी आलेला होता. तो हे सर्व काही दुरूनच पाहत होता. बगळ्यांनी बघता बघता ते अंडे फोडले तर काय, त्यामधून एक तेजस्वी बालक बाहेर आले. हे सर्व पाहून कामिक अत्यंत भयभीत झाला. त्याला एक क्षण भीतीही वाटली आणि नवलही वाटले. काय करावे काही सुचेना. इथून पळून जावे तर त्या लहान बाळाला पाहून त्याचा पाय त्या ठिकाणाहून ओढेना. म्हणून तो भयभीत अवस्थेत तेथेच उभा होता. तोच आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीतून त्याला सांगण्यात आले की हे कामिका, हे दिव्य बालक आहे. याचा स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळ कर आणि याचे मच्छिंद्र असे नाव ठेव. कामिक निपुत्रिक होता.